ते हरिहर पंत जे येतं त्यांना युद्धामध्ये वीर मरण आलं. जे युद्धामध्ये ते मारले गेले मांजरसुंबा घाटामध्ये, पालीपासून म्हणजे या केंद्रापासून जवळ, म्हणजे जे प्रवचन सांगतोय जवळच आहे इथून याच्यामध्ये. अच्छा, हा 2-3 किलोमीटरवर. हा, तर या याच्यामध्ये मी तुम्हाला इथे मुद्दाम इथे भौगोलिक ठिकाण सांगतोय काही याच्यामध्ये सांगण्यासाठी यांची पण काहीतरी मदत घेईल. आपलं हे प्रवचन म्हणजे संवादात्मक प्रवचन आहे बरं, असं काही बर्डन घेऊ नका कुठलं. एक आपल्याला माहिती घेण्यासाठी सगळ्यांच्या याच्यामध्ये संवादातून आपण एक प्रवचन करू. काही जर मदत लागली तर यांची मदत घेईल, काही तुम्हाला जर थोडंफार सांगण्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं तर बिंदास तो कुठे ते दुरुस्त करत जाणार. तर हरिहर पंत जे होते की युद्धामध्ये त्यांना वीर मरण आलं इथं मांजरसुंबा घाटाच्या तिथे. तर ते मारले गेल्याच्या नंतर आपल्या पुत्राच्या वियोगाने व्यथित झाले ते त्र्यंबक पंत, त्यांनी हा कारभार सोडायचं ठरवलं आणि ते पुन्हा आपेगावला गेले. आपेगावला गेल्याच्या नंतर पुढे अनेक त्यांच्या जीवनामध्ये चढ उतार आले आणि पुढचा इतिहासामध्ये जे गोविंद पंत होते त्यांची जी समाधी आहे त्यांच्या बीड शहरामध्ये, त्याला चंपावती नगर म्हणून आजकाल ओळखलं जातं. ते काम अधूर राहिलं होतं म्हणून त्यांनी काय केलं की ते इथं आले गोविंद पंत त्यांच्या पत्नी मीराबाई आणि ती त्यांचे माऊस ढोकळे आणि त्या दोघांच्या वेळेतून त्यांनी काय केलं की ढोकळा विठोबा स्थापन केला आणि ढोकळा विठोबाची त्यांनी सेवा केली. तर ते जे त्र्यंबक पंत होते त्यांच्या काय मुलाच्या निधनामुळे थोडंसं ते व्यथित झाले, पुन्हा आपेगावला गेले. परंतु त्यांचे मुलगा म्हणजे दुसरे थोरला मुलगा गोविंद पंत आणि त्यांच्या पत्नी मीराबाई त्या या ठिकाणी पुन्हा आल्या. त्यांनी बीड शहरामध्ये ढोकळ्या विठोबा म्हणून त्याची स्थापना केली. मावस भाऊ त्यांचे ढोकळे त्यांचं आडनाव, आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या विठ्ठलाची सेवा केली. त्या विठ्ठलाच्या सेवेतूनच मीराबाईंना प्रसन्न होऊन त्यांना एका पुत्राचा जन्म झाला, पुत्रप्राप्ती झाली. त्यांनी त्याच मुलाचं नाव ठेवलं विठ्ठल पंत, म्हणजे ते ज्ञानोबरायांचे वडील. तर त्यांचं नाव विठ्ठल पंत ठेवल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या आजोबांनी समाधी घेण्याचं ठरवलं. तर ती बीडच्या बिंदुसरा नदीच्या काठावरती, जे आपण या पालखी सोहळ्यामध्ये येतो त्या ठिकाणी त्यांनी ती समाधी घेतली आणि आजही त्या ठिकाणी ते समाधीचं हे आहे. हे झालं इथपर्यंत. पण ती समाधी जी आहे ती घेतल्याच्या नंतर पुढे काय चालू राहिला, विठ्ठल पंतांच्या पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यांना 4 अपत्य झाले, त्याच्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. तर हे 4 अपत्य त्यांना झाले. पूर्ण सगळा तुम्हाला इतिहास माहिती आहे. पण ही जी समाधी या ठिकाणी आहे, ती समाधी अनेक म्हणजे जवळपास 700 ते 800 वर्ष कुणाला माहिती नव्हती की ज्ञानोबरायांच्या आजोबांची समाधी या ठिकाणी बीडला आहे. तर त्याचे फक्त काही ऐकीव दाखले वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये होते, जसं की विष्णू महाराजांच्या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकाचं नाव मला वाटतं अज्ञेय, विष्णू महाराज कोल्हापूरकर, त्यांच्या पुस्तकाचं नाव काय, अज्ञेय बुद्धामृत. तर त्यांच्या त्या पुस्तकामध्ये फक्त असा एक उल्लेख होता की बीडमध्ये बिंदुसरा नदीच्या काठावरती ज्ञानोबरायांच्या आजोबांची समाधी आहे. परंतु केवळ एका पुस्तकामध्ये असा उल्लेख असल्याने किंवा जे काही ढोकळा विठोबा स्थापन केला होता निवृत्तीनाथ वक्ते महाराजांनी, मुक्ताबाई चित्कला नावाचं एक पुस्तक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये देखील त्याचा उल्लेख होता की ज्ञानोबरायांच्या आजोबांची समाधी ही बीडला आहे. अशी मौखिक स्वरूपामध्ये अनेकांकडून, जसं की रामदासी कुटुंब म्हणून आहे जे बीडच्या याच्यातले, आणि तेच रामदासी कुटुंब नंतर ज्ञानोबरायांचे मावस वंशज हे संशोधनाच्या नंतर माहिती झालं. बरोबर ना? संशोधनाच्या नंतर जे ऑलरेडी त्या ढोकळा विठोबाची सेवा करत होते, ते परंपरेची सेवा त्यांच्याकडे होते, ते ज्ञानोबरायांचे मावस वंशज होते. तर त्यांनी त्या विठ्ठलाची सेवा केली, त्यांच्या याच्या पुढे हे होत गेलं सगळं. आणि मग पुढे अनेक संदर्भ फक्त असे ऐकिवात होते की ते कुठेतरी ज्ञानोबरायांच्या आजोबाची समाधी आहे, पण ते नेमकं भौगोलिक स्थान कोणतं आहे हे काय कोणाला कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर